म्हणजे ऑगस्ट महिन्याच्या मध्यांतरापासून ते संपूर्ण सप्टेंबर महिना आपल्या भागामध्ये प्रचंड पाऊस झाला. प्रचंड म्हणजे इतका पाऊस झाला की मागच्या 50 वर्षामध्ये पाऊस झाला नाही, इतका पाऊस झाला. उदाहरण द्यायचं असेल तर आपलं जे धरण आहे उटीचं तावरचा प्रकल्प, त्या प्रकल्पाला पूर्ण होऊन 44 वर्ष झाली. आतापर्यंत एकदाही तो 50% पुढे भरला नाही. या वेळेस ओव्हरफ्लो झाला. म्हणजे गेल्या किमान 44-50 वर्षामध्ये कधीही पाऊस झाला नाही, इतका पाऊस या निमित्तानं झाला. सुदैवानं तशी जीवितहानी काय झाली नाही. वीज पडून आपल्या एक शेतकरी भगिनी सांगवीच्या त्या गेल्या, त्या कुटुंबाला पण मी भेट दिली. नागरसोग्याचा एक आपला बांधव येत असताना डबक्यात पडून वाहून त्या ठिकाणी गेला. हे 2 घटना घडल्या. उदगीरला काय एखादी घटना घडली असेल, पण इतक्या अतिवृष्टीमध्ये सुदैवानं ईश्वराच्या कृपेनं म्हणावी तितकी म्हणजे काही जीवितहानी झाल्यामुळं मी देवाचे आभार उपकार मानतो. पण पशुहानी बऱ्यापैकी झाली. कोणाची गाय गेली, कोणाची म्हैस गेली, कोणाचा बैल गेला, कोणाच्या शेळ्या गेल्या, लहान वासरं गेली. आणि एकूणच आपण अतिवृष्टीचा आढावा घेत असताना मतदारसंघामध्ये किमान 47-48 गावचा मी दौरा केला माझ्या सहकाऱ्यांच्या सह. तेव्हा अनेक गोष्टी समोर आल्या. मांजरा काठ असेल, तेरणा काठ असेल, हे दुतडी भरून वाहिले. नदीनं आपला प्रवाह बदलला. जो मूळ प्रवाह आहे तो सोडून नदी दुसऱ्या शेतामध्ये घुसली. आणि आपण बघतो कोकळगाव नदी हत्तरगा भाग पूर्णपणे पाण्यामध्ये, तिकडे आवराचा भाग तसा आहे, इकडे शिवनी बुसनी या भागामध्ये, कवठ्याला पूर्ण जमीन पाण्यामध्ये, तोंडुळी तसंच, इकडे आमची बामणी असेल, मदनसुरी असेल, धानोरा असेल, ही सगळी गावं पाण्यानं तुडून भरलेली. म्हणजे बघावं तिकडे पाणीच पाणी. येळणूर असेल, 500-500 मीटर किलोमीटर पाणी नदीच्या प्रवाहाच्या दोन्ही साईडला. असं अकराळ विक्राळ रूप कधी बघायला मिळालं नव्हतं. आणि तिकडचे जनावर तिकडच, इकडचे माणसं इकडच. जनावराला पाण्याला कोणाला खायला देता येईना, कोणाला पाणी पाजता येईना, दातावर दात धरून जनावर बसलेली. काही जनावर वाहून गेली. एका शेतकऱ्याचं दुःख तर खूप वाईट आहे. त्याने आम्हाला सांगितलं की साहेब एक म्हैस आहे, म्हैस वाहून गेली. रेडकू कोट्यामध्ये होतं, रेडकू राहिलं. आमच्या घरी 2 लहान लेकरं आहेत, मुलं आहेत. आम्ही एक टायमाचं दूध घरी बाजारात विकायचो, एक टायमाचं लेकरांना प्यायला द्यायचो, रेडकाला लेकरांना. आता रेडकाचं दूध तुटलं, लेकराचं दूध तुटलं, म्हैस वाहून गेली. 70-80 हजाराला म्हैस आणली होती, ती वाहून गेली. आणि आपण देणार किती पैसे सरकार? मी एटीएमला फोन करून विचारला. ते म्हणले आपण 37,500 देतो. आणि मग 37,500 मध्ये होतंय काय? 70-80 हजाराची म्हैस तेवढ्या येणार कशी? दिवाळी समोर आहे. मग दिवाळी समोर आहे म्हणल्यानंतर शेतकरी काय करतो? हे लेक आल्या, जावा येणार, 37,500 खाऊन पार करणार. म्हैस बी गेली, दूध पण गेलं, सगळंच गेलं. अशीच कथा दुसऱ्या शेतकऱ्याची आहे. 2 बैल होती, एक बैल वाहून गेला, एक बैल राहिला. दुसरा बैल घेता येत नाही, बैला पोचता येत नाही, हा कुठं अडून विकणार. हा एक बैल गेल्यानंतर शेती मोडीत पडणार. आणि एकूण मग मी जसं आता अविनाश कोरडेने सांगितलं की मी आढावा घेतला पूर्ण दोन्ही मतदारसंघाच्या अधिकाऱ्यांसोबत. आणि आढावा घेताना असं लक्षात आलं की बऱ्याच ठिकाणी असं झालेलं आहे. काही ठिकाणी शेळ्या गेल्यात, वासरं वाहून गेलेत.
काही ठिकाणी कोंबड्या पण गेलेल्या आहेत, काही ठिकाणी घरं पडलेत, भिंती पडल्यात, माळव पडलंय. सरकारच्या बाजूने तर आम्ही लढतोच आहे. ज्यावेळेस मी या ठिकाणी आलो त्यावेळेस मुख्यमंत्र्यांना फोन केला होता. मुख्यमंत्री स्वतः लातूरला आले, त्यांनी पाहिलं पूर्णपणे, आवराची पाहणी केली, उजनीची पाहणी केली, काय घोषणा केल्या. सरकार तर करणारच आहे, पण माझं मन विवळत होतं. सरकारचे जे आकडेवारी आहे, सरकारचे देणारा आहे, ते तर ठरलेलंच आहे. सरकारचं ते कामच आहे, सरकार मायबाप आहे. पण मला हे लक्षात आलं की सरकारच्या देण्यावर ना शेतकरी म्हैस घेऊ शकतो, ना गाय घेऊ शकतो, ना बैल घेऊ शकतो, ना शिळी घेऊ शकतो. त्यांना ऍडिशनल मदतची गरज आहे. खऱ्या अर्थानं शेतकरी उभा राहायला पाहिजे, तो पूर्णपणे ताकदीने उभा राहायला पाहिजे. जसं म्हणतात की शेतकऱ्याचं कंबरडं मोडलं, त्या मोडलेल्या कंबरड्याला आधार दिला पाहिजे. यासाठी ही कल्पना मनामध्ये आली. आणि माझे मित्र पुण्यामध्ये, त्यांना मी फोन केला, अभय बुद्रांना, की म्हणलं यार असं असं झालेलं आहे, तुम्ही पैशावाले लोक, तुम्ही पैसे दिले पाहिजे आम्हाला शेतकऱ्यांना. त्याने म्हणलं किती लागतील? लोक लागतील ते लागतील, मला आकडेवारी माहीत नव्हती मला, कारण आढावा चालू होता. मी यांना सूचना केली होती की किती माणसं गेले, किती बैल गेली, किती गाया गेल्या, किती वासरं गेली, किती शेळ्या गेल्या, हे आढावा घ्यायचा चालला होता आणखी. तर त्यांना सर तुम्हाला किती काय लागणार? मी 1 कोटी रुपये देतो. आता मी यांना विचारलं, हे म्हणजे साहेब 4-5 कोटीचा हिशोब जाईल घरी. मी मला पासपुतीला फोन केला, आता कसं करायचं? मी घोषणा तर केली आहे. ते म्हणले बघू काय होईल ते होईल, पुन्हा उडगे राचटी झाडू म्हणले आपण, पुन्हा काय अडचण नाही, कमी जास्तीला आहेत आपल्याकडे, भरपूर जाणसूर आहेत लोक, पण तशी अजून गरज पडली नाही, तुमच्याकडे येणार नाही. साधारण 1.25 कोटी 1.5 कोटीच्या आसपास सगळा हा मेळ बसतोय. त्यानंतर पुन्हा भाद्याहून फोन येऊ लागले, भादा, काळमता इकडच्या भागातील, पुन्हा आमचे शेठजी कोपरकर सर म्हणले साहेब इकडे बी द्यावं लागतंय. तालुका आलाय, मतदारसंघ जरी नसला, तालुका तुमचा आहे. मला फोन, अविनाश कोरडेंना फोन, तहसीलदारला फोन, साहेबाला सांगा मतदारसंघ बघू नका म्हणा, तालुका बघा म्हणाव. आणि रास्त आहे, तालुका माझा आहे म्हणून पुन्हा संपूर्ण तालुका आपण घेतला. मग भादा पण आलं, उजनीचं अर्ध सर्कल पण आलं. आणि आता आकडा वाढायची शक्यता, ठीक आहे, वाढाल ते वाढाल. अजून कुणाला भीक मागू, पण तुम्हाला कमी पडू देणार नाही, ही गॅरंटी तुम्हाला मी देतो. मुंबईला बऱ्यापैकी चालतंय आपलं, काय अडचण नाही. त्यामुळे मी सीएम साहेबांना सांगितलं, साहेब मी घोषणा तर केली आहे, पण मला अडचण आहे, तुम्ही मदत करावं. लागेल ते लागेल, मदत करतो म्हणले, काय काळजी करू नको. किती लागतं सांग, माझ्याकडे पाठवून देतो. काल महाराजांनी 1 कोटी रुपये दिले, म्हणलं महाराजांकडून अर्धे अजून 50 घेऊ आपण. पण खऱ्या अर्थानं मी आव्हान केलंय, माझा व्हिडिओ व्हायरल झाला. मी काय म्हटलंय, पत्रकार बंधू सगळे आलेले आहेत, मला लगेच दत्ताचा फोन, असा मी काय केला, सरकारच्या बरोबरीनं? म्हणलं हो, सरकारच्या बरोबरीनं. माझा उद्देश त्याच्यामध्ये एकच आहे दत्ता भाऊ, की गाईला गाय आली पाहिजे. आता माझं आव्हान शेतकऱ्यांना आहे, सरकारचे पैसे आलेत, आपले आता चेक वाटप करणार आहे आपण, पण शपथेवर सांगतो, गाय गेले त्यांनी गायच घ्यायची, म्हैस गेली त्यांनी म्हैसच घ्यायची, त्याचा बैल गेला त्यांनी बैल घ्यायचा, शेती करायची. इकडं तकडं लेक आला, जावई आला, पोराची ट्युशन फीस आहे, हे अजिबात मी ऐकणार नाही. पुन्हा मदतीला माझ्याकडे यायचं नाही. आणि मी त्या गावातल्या कार्यकर्त्यांना सूचना करतो, त्या शेतकऱ्यानं बैल घेतलंय का, म्हैस घेतली का, आता सगळं तुम्हाला उघडं होणारच आहे. फोटो काढून मला पाठवायचा, बरोबर महाराज. आता उद्देश आपला काय आहे, बरोबर काका? उद्देश काय आपला? शेतकरी उभा राहायला पाहिजे. शेतकऱ्याचा दावाही नाही, शेतकरी.
त्यामुळे माझी विनंती सगळ्या आहे शेतकऱ्यांना, ज्यांना ज्यांना याचा ह्याच्यात लाभ मिळतोय, शेळी गेली आहे तर शेळी घेतली पाहिजे, मग कोंबडी गेली तर कोंबडीला कोंबडी घेतली पाहिजे. मग मी 100 रुपये सरकारचे 100 रुपये माझे असं म्हटलेलं आहे. मला एका शेतकऱ्यांना फोन केला आमच्या कार्यकर्त्यांनी, का मी नाव नाही सांगणार, साहेब मला 100 रुपये कोंबडी येत नाही. मला केवढं द्यायचं मला माहिती नाही, मी खात नसल्यामुळे मला माहितीच नाही. तरी मी साहेब बॉयलर येते 100ला, गावरान येत नाही. मला गावरान केवढं लागतं 300-400 रुपयाला, मला 500 रुपये. सरकार 100, आमचे 500. पण कोंबडा घ्या तर कोंबडी घ्या, कोंबडा घेऊन कापूस खाऊ नका. कोंबडा जरी गेला असला तरी कोंबडी घ्या, मग त्याचे अंडे येणार, मग त्याची पिल्लं होणार. बरोबर आहे ना शेठजी? जमतंय का? शेठजीला बी जमत नाही. पण या सगळ्या भूमिकेमागा उद्देश एकच आहे. बरं झालं तुम्ही सगळे आलात, मला आभार मानायला येत आलं नाही. बऱ्याच गावामध्ये मला दुसऱ्यांदा आमदार केला ह्या लोकांनी, मला म्हणले आमच्याकडे सत्कार घ्यायला या, सत्कार घ्यायला या. ह्या धावपळीत कुठे जाणंच होईना. आता सगळ्यांचे हात जोडून आभार मानतो मला आमदार दुसऱ्यांदा केल्याबद्दल. पत्रकारांनी सहकार्य केलं मला, त्यांच्या पण मनातून आभार. कारण पहिल्यांदा तुम्ही मला 27,000 निवडून दिलं, दुसरं बाळात जरा जड गेलं, पण सहज निघून गेलं. 34-35 लीड मिळाली पुन्हा. पण मला माहिती आहे ही जनता माझ्यासोबत आहे, मला कुणालाही भ्यायची काही गरज नाही. म्हणून मला आभार मानायला गावात येता आलं नाही तरी माफी मागतो. पण आज तमाम जनतेचं मी या निमित्तानं आभार मानतो की मला दुसऱ्यांदा अतिशय भरीव मताने तुम्ही निवडून दिलात, त्याबद्दल तुमचे मनातून आभार मानतो. आणि हे माझं कर्तव्य आहे. मी आज जे मदत करतोय ते काय उपकार करत नाही. माझ्या आईवडिलांनी मला जन्म देऊन माझं नाव अभिमन्यू ठेवलं असेल, पण खऱ्या अर्थानं राजकीय जन्म मला तुम्ही दिलाय आणि आमदार नाव तुम्ही ठेवलेलं आहे. त्यामुळे मला आईवडिलाच्या पद्धतीनं बरोबरीनं तुम्ही तेवढेच मला प्यारे आहात. जितक्या आईवडिलांचे उपकार तेवढेच तुमचे उपकार आहेत. कारण माझ्यासारख्या सामान्य गरीब घरातून आलेल्या एका पोराला तुम्ही सगळ्यांनी मला आमदार केलंय, म्हणून तुम्ही माझी जनता आहे. माझ्या जनतेची काळजी मला करावी लागणार आहे, ते माझं कर्तव्यच आहे, म्हणून मी करतोय. म्हणून तुमचा उड्या संसार पडलेला पडू देणार नाही. आणि आज पुन्हा दुसरी घोषणा करतो, महाराज इथून पुढे जोपर्यंत मी आमदार आहे तोपर्यंत नैसर्गिक आपत्तीमध्ये व्यक्ती गेला, गाय गेली, म्हैस गेली, शेळी गेली, सरकार जितकं देईल तितकं अभिमन्यू पवार देईल. अधिकाऱ्यांनी नोंद घेऊन ठेवायची. जितकं सरकारचं तितकं अभिमन्यू आमदाराचं. शेवटी जनता माझी आहे. ह्या जनतेमुळे मी मुंबईला राहतो, की ह्या जनतेमुळे मी विमानानं फिरतो, ह्या जनतेमुळे रेल्वेनं फिरतो, चांगले कपडे घालतो, चांगल्या घरात राहतो. कुणामुळं? ह्या जनतेमुळं, तुमच्यामुळं मी आहे. आणि या भावनेपोटी तुमच्या प्रत्येकाच्या कुटुंबाची काळजी असेल, आरोग्याची काळजी असेल, तुमच्या जनावरांची काळजी असेल, तुमची काळजी, तुमच्या शेतीची काळजी असेल, या सगळ्या गोष्टी येणाऱ्या काळामध्ये आपण करणार आहे. आणि तुम्हाला मी या निमित्तानं मी अभिनंदन करतो सरकारचं. या राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी जी घोषणा या ठिकाणी उजनीला केली सरसकट, ती शेवटपर्यंत महाराष्ट्रात लागू झाली. आणि या सरसकट मदत करतोय. आणि काय सर्वे झाले ऑगस्टमध्ये सर्वे ज्यांचे झाले त्यांना पैसे आपण दिले, बरोबर आहे ना? 8,500 31 ऑगस्टपर्यंत सर्वे झालेला पैसे दिले ना आपण. 31 ऑगस्टपर्यंत जे सर्वे झाले त्यांचे पैसे खात्यावर पडले सुद्धा. पण आता जी वाढीव मदत केलेली आहे 10,000ची, ती मदत सुद्धा त्यांना आपण देणार आहोत लगेच पुढच्या महिन्यामध्ये. त्याचे पैसे पडायला सुरू होतील. म्हणजे मागचे पण आणि पुढे पण सगळ्याला 18,500 सरसकट. त्याचबरोबर हंगामी बागायतदारांना 27,000 रुपये आणि बागायतदारांना 50,000 रुपये. आणि खऱ्या अर्थानं प्रश्न उभा राहतो तो नदीकाठच्या ओढ्याकाठच्या शेतकऱ्याचा. आज सगळ्यात मोठं संकट कुणावर आहे
तर ज्यांची शेती नदी काठी आहे, ओढ्याच्या काठी आहे, मोठ्या ओढ्याच्या काठी, जसं आपण बघितलं येळवडचा वडा, ती वडा का नदी आहे कळतच नाही, एवढी मोठा वडा आहे तो. जमीन खरडून गेली आहे पूर्णपणे. आणि मी मुख्यमंत्र्यांना विनंती केली की खरडून गेलेल्या जमिनीला वेगळा मावेजा मिळाला पाहिजे. ती मान्य केली. 47,500 आपण देतोय सरकारच्या माध्यमातून आणि 3 लाख रुपये नरेगाच्या माध्यमातून देतोय, 3.5 लाख रुपये. त्याचबरोबर मी मागणी केलेली आहे, सोलापूरच्या कलेक्टरने जे केलं ते आपणही करणार आहोत. आपल्या कलेक्टरला सूचना केलेली आहे मी की गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शेती या विषयामध्ये संपूर्ण माती आपण मोफत देता येते का शेतकऱ्याला, याचा विचार केला पाहिजे आणि खरडून गेलेल्या शेतकऱ्याचं खऱ्या अर्थानं कल्याण केलं पाहिजे. अजून एक प्रश्न उभा राहिला दुसराच, ते लावू नका, त्याचा आवाज खूप येतो, लावू नका, ते लावूच नका, त्याचा आवाज खूप येतो, काय गरज नाही. खऱ्या अर्थानं दुसरा प्रश्न उभारला महाराज, खरडून गेलेल्या जमिनी वेगळ्या. आता काय काय जमिनीमध्ये गाळ साचला येऊन, नुसता गाळ नाही, गोटे, दगड, धोंडे, डोंगर तयार झालाय 5-5 फुट 10 फुटाचा. तो प्रश्न तयारीवर आलेला, त्याला भरपाई द्यावं लागणार आहे. त्याचं काय करायचं आता मी उद्याच्या अधिवेशनामध्ये हा विषय घेणार आहे की ठीक आहे खरडून गेलेल्या जमिनीला आपण द्यायला लागलो, पण काय कायच्या जमिनीमध्ये गाळ साचून आला, माती आली, दगड आले, धोंडे आले, ते उभा राहिले, डोंगर उभा तयार झालाय, त्याचं काय, त्याला तेवढं काढायला पैसे किती लागतील, त्यालाही भरपाई द्यावं लागणार आहे. त्याचाही वेगळा विचार या निमित्तानं येणाऱ्या काळामध्ये आपण करणार आहोत. आणि यावेळेस पहिल्यांदा नदीकाठच्या ओढ्याकाठच्या शेतकऱ्याच्या जे विहिरी आहेत, ज्या विहिरी भरून गेल्या, गाळ साचला असेल, वाहून गेली असेल विहीर, तर त्यांना सुद्धा सरकारने 30,000 रुपयाची घोषणा केलेली आहे. हे पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये घडते, पहिल्यांदा, ह्याच्या अगोदर कधीही घडलं नाही. त्यामुळे एकूणच ज्यांचं जे नुकसान झालेलं आहे त्यांना सरकारच्या बरोबरीनं निधी द्यायचा संकल्प तुमच्या या आमदाराने केला आणि तुम्ही त्याचं भरभरून स्वागत पण केलं, त्याबद्दल खऱ्या अर्थानं मी आभारी मानतो. अनेकाची घरं पडली आहेत आणि घरं पडलेली संख्या भरपूर आहे, संख्या घरं पडलेली भरपूर आहे. सरसकट त्याला 4,000 आपण देतो, पण आपणही 4,000 त्याला निमित्तानं देणार आहे. पण या निमित्तानं सगळ्याला विनंती आहे, यांना सुद्धा घर पडलेल्या सुद्धा 4+4 8,000 आले तर शेड मारून तर बसतायत, पण पैसे योग्य ठिकाणी खर्चा. पैसे आले आणि दिवाळी बरोबर योगानं दिवाळी आली आहे, तेव्हा पैशाची दिवाळी करू नका एवढी माझी विनंती आहे. योग्य ठिकाणी ज्या उद्देशानं पैसा दिला आहे त्या उद्देशानं पैसा या निमित्तानं द्यावा. आत्ताच औसा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती उपसभापती यांनी मला चिठ्ठी दिली आहे की ते पण 5 लाख रुपये सीएम रिलीफ फंडाला देणार आहेत अशी घोषणा केलेली आहे. हे सामाजिक बांधिलकी आहे खरं म्हणजे. अशा वेळेस मुख्यमंत्र्यांनी हाक दिलेली आहे, तर मुख्यमंत्री एक कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री आहे, शेतकऱ्याप्रती प्रेम असलेला मुख्यमंत्री आहे, संवेदना असलेला मुख्यमंत्री. त्यांनी आव्हान केलंय, तर माझंही विनंती आहे की आपण सगळ्यांनी ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी सगळ्यांनी मुख्यमंत्री सहाय्यताला दिले पैसे द्यावे. 1 लाख 2 लाख 5 लाख 50,000 जे शक्य आहे ते. पण आज हातभार लावण्याची आवश्यकता आहे, कारण 90 लाख हेक्टर क्षेत्र आज बाधित आहे. आपला आवश्यक तालुक्याचा विषय नाही आहे, आवश्यकपेक्षा परिस्थिती उदगीरची गंभीर आहे, निलंग्याची गंभीर परिस्थिती आहे. त्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे, यासाठी मुख्यमंत्र्यांकडे सगळ्यांनी निधी द्यायला पाहिजे असंही आव्हान या निमित्तानं मी आपल्याला यानंतर करणार आहे. खूप काही बोलण्यासारखं आहे, नवीन नवीन योजना आपण आणतोय, नवीन नवीन योजना आपण करतोय. आता सगळे शेतकरी आहेत म्हणून एक आव्हान करणार आहे. आपण एक नवीन योजना आणतोय, ज्या योजनेच्या माध्यमातून ज्यांची पडीक जमीन आहे किंवा शेती होत नाही करणे, सामाजिक वनीकरणाला विनंती केली आहे आपण की 3 वर्षासाठी जमीन तुम्ही घ्या, फळबागा लागवड करून द्या. जबले आंबा असेल, सीताफळ असेल, पेरू असेल, जांभळं असतील किंवा बोरं असतील, वनीकरणाला बांधून द्यायचं आणि 3 वर्षांनी हँडओव्हर करायचं शेतकऱ्याला, म्हणजे शेतकरी उभा राहतो. एक चांगली योजना आपण मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली, त्याला ते सगळीकडे शक्य नाही, पण मी विनंती केली की ॲटलीस्ट औसा एक पायलट प्रोजेक्ट म्हणून तुम्ही द्या, आणि पायलट प्रोजेक्ट म्हणून जर झाला तर संपूर्ण राज्यामध्ये लागू करता येईल असंही आव्हान तुम्हाला या निमित्तानं करतो. खरं म्हणजे आज एवढे पाहुणे आले, एवढे अधिकारी आले स्टेजवर, आपण कुणाचाही सत्कार केला नाही, कारण आपण सगळं दुःखामध्ये आहोत. म्हणून महाराजांना आलेल्या माफी मागितली की ठोंबरे साहेबांना, पण आम्ही सत्कार करणार नाही आज, शब्द सुवर्ण सत्कार सगळ्यांचा. आणि खऱ्या अर्थानं आपण सगळ्यांनी अधिकारी टाळ्यातून अभिनंदन करूया. शासकीय अधिकाऱ्यांनी खूप काम केलं, म्हणजे सारं 14 ऑगस्ट पासून
आजपर्यंत अधिकारी झोपला नाही. शनिवार बघितला नाही, रविवार बघितला नाही, सोमवार बघितला नाही, कुठं सुट्टी नाही, दिवस रात्र. आमचे तलाठी असतील, ग्रामसेवक असतील, कृषी सहाय्यक असतील, हे वरिष्ठ अधिकारी असतील, कायम बांधावर आहेत. अधिकारी कायम नदीकाठी आहेत, बांधावर आहेत, ओढ्याकाठी आहेत, फिरायला लागलेत. त्यामुळे अधिकाऱ्यांनी केलेलं काम कोणी विसरू नका. आणि गावाचे अधिकारी सहकार्य करायला येतात, त्यांना सहकार्य करा. उलट बोलून कोणाला नाराज करू नका, कारण डोळ्यात तेल घालून त्यांनी काम केलेलं आहे. हे आव्हान या निमित्तानं करणार आहे. खरं म्हणजे हा कार्यक्रम यानंतर चेक वाटप आणते, आदरणीय ठोंबरे साहेब बोलतील, महाराज बोलतील, त्यानंतर आपण चेक वाटप करणार आहे. पण सगळ्यांनी आपले आपले चेक घेऊन जायचं आहे. जर कुठं चेक चुकला असेल, कुठं काय झालं असेल तर दुरुस्त करून पुन्हा ते जमा करा, दुसरा घेऊन जावा. कारण एकाच वेळी आमच्या अध्यक्ष, आमचा माझा वर्ग आहे आणि सर सचिव आहेत, ह्यांना 1200-1300 चेक सही करावं लागले एका रात्रात. ते बँकेत चेकबुक छापून आणले पुन्हा, आणि पुन्हा मग सगळ्या सह्या केल्या रात्रभर बसून ह्यांनी. पुन्हा आज रात्री 2-3 पर्यंत आमच्या टीमनं सगळ्यांनी नावं लिहिली. म्हणून माझी टीमचं मी अभिनंदन करतो, क्रिएटिव्ह फाउंडेशनचं अभिनंदन करतो. त्यांनी खूप मेहनत या निमित्तानं घेतलेली. आणि चेक लिहित असताना कुठं नाव चुकलं असेल, आडनाव चुकलं असेल, काना मात्रा वेलांटी चुकली असेल, कुठं सही चुकली असेल तर तो चेक जमा करा, दुसरा चेक पुन्हा घेऊन जावा. पण आज आणि याचबरोबर महाराज, दिवाळी आणखी सगळ्याची गोड जावी म्हणून आपण सगळ्या या जे कुटुंबाचे पंचनामे झालेत, जे ह्यांनी दिलेले अधिकाऱ्यांनी पंचनामे करून, त्या सगळ्या कुटुंबियांना आपण दिवाळीचं किट पण देणार आहे. त्याच्यामध्ये आटा आहे, साखर आहे, शेंगदाणे आहे, काय तेल गोड मीठ जेवढं काय जे असेल ते असेल. पण एक किट पण आपण त्यानिमित्तानं काही ना काही हातभार, फुलाची पाकळी या निमित्तानं देणार आहे. पण आता ह्या निमित्तानं सगळ्यांनी अपेक्षा करणं शक्य नाही. ज्यांचे पंचनामे सरकारनं केलेले आहेत त्याच लाभार्थ्यांना आपण चेक पण देणार आहे आणि किट पण देणार आहे. त्यामुळं कृपया अवास्तव गर्दी, अवास्तव अपेक्षा कुणी करू नये, एवढं मी आवाहन करतो. जास्त बोलणार नाही. आपण सगळेजण या कार्यक्रमाला आलात याबद्दल आभार मानतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.